जस्ट आपण पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. बघू शकता ओलावरती ट्रिप मारली, 106 रुपये झाले. माझ्या इथूनच होती. विठ्ठलवाडी आहे ना? हाँ वही वही बैठो. 1817. ठीक. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. 30 डेज चॅलेंज 2.0 मध्ये मंडळी 2 दिवस मी नव्हतो डोंबिवलीमध्ये, त्यामुळे चॅलेंजचे 2 दिवस थोडे एक्सटेंड झालेत. थोडंसं काम होतं बाहेर, एक ट्रिप्स पण वॉटरफॉलला गेलो होतो आणि 2-3 कामं होती माझी, त्यामुळे मला वेळ भेटला नाही. परंतु हे चॅलेंज आता कंटिन्यू होणारच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आज आहे दिवस 16वा. 16 दिवसात आपल्याला म्हणजे 20,000 रुपये कमवायचे, त्यामुळे थोडंसं रुटीन चेंज करावं लागणार आहे मला. दुपारचे 12:30 वाजता निघालोय मी आणि सकाळी मला उद्या जेव्हा सकाळी 4 ते 8 डोंबिवलीमध्ये गाडी चालवायला लागणार आहे. त्यामुळे कारण नंतर ट्रॅफिक असतं, मजा येत नाही. सकाळची गाडी चालवायची मजा ती वेगळी असते. आता जस्ट 12 वाजले आणि आपल्याला 5:30ला जायचं ऑफिसला. थोडंसं काल लेट आल्यामुळे मला आजही सकाळी गाडी चालवायची होती, पण काही नाही. पण आता आजपासून आपल्याला कंटिन्यू करावं लागणार आहे. 20,000 रुपये कमवायचे आहेत काही करून. तर 15 दिवस आपले संपलेत. 15 दिवस हे खूप महत्त्वाचे असणार आहेत. ब्लॉग्स वगैरे पण नाईट शिफ्ट असल्यामुळे पूर्ण रुटीनच बदलून गेला होता. म्हणजे सुरुवातीचे 10 दिवस मस्त झाले होते, पण काय नाही, जिद्द आहे, स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. तर बघूया आता कुठली ट्रिप पडते. ओला वगैरे चालू केली आहे. छोटे मोठे ट्रिप्स पडत आहेत. पलाव आहे, ओला आहे, उबेर आहे, रॅपिडो आहे आणि भारत टॅक्सी 85. भारत टॅक्सी पण डाउनलोड केली, म्हणजे टेन्शन नाही. तर चला बघूया कुठली ट्रिप पडते. आजचा दिवस कसा असणार आहे. डोंबिवली स्टेशनची ट्रिप उचलली मी. जातो डोंबिवली स्टेशनला. 100 रुपयाची आहे. ठाणे बिन तिकडून भेटून जाईल. आज मला 1000 रुपये करावेच लागणार 5 वाजेपर्यंत. लेट सी बघूया कसा प्रवास असतो. चला. ओलावरती ट्रिप पडली आणि पॅसेंजरचा फोन सुद्धा लगेच आला, बघू शकता, उचलायच्या अगोदरच. हॅलो. ठीक आहे आ रहा हूँ. हाँ आ रहा हूँ 2 मिनट. ठीक आहे आ रहा हूँ. तर चला मंडळी जाऊया. फायनली आपण पोहोचलोय पॅसेंजरच्या लोकेशनवरती, लोधा पार्क बी विंग. चला जाऊया आता. आता जस्ट आपण पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. बघू शकता ओलावरती ट्रिप मारली, 106 रुपये झाले. माझ्या इथूनच होती. डोंबिवली स्टेशनची ट्रिप होती, बाद्रानगर ते डोंबिवली ईस्ट. 106 रुपये भेटले. तर चला आता बघूया आपल्याला कुठली ट्रिप पडताय ट्रिप्स, बघूया कुठली भेटते आपल्याला. तर मंडळी जस्ट आपण पोहोचलोय रुणवाल माय सिटीमध्ये. 140 रुपये भाडे झाले आणि जस्ट आपल्या इकडून विठ्ठलवाडीची ट्रिप पडली. 1:45 वाजले दुपारचे. ही रॅपिडोवरती पडली आणि ही आपली ट्रिप आहे जी आता मी जस्ट मारली. 140 रुपये तुम्हाला दाखवतो. हाँ वही सेम है, विठ्ठलवाडी है ना? हाँ वही बैठो. 1817. ठीक बस. तर मंडळी आता आपण जस्ट पोहोचलोय विठ्ठलवाडीमध्ये. 253 रुपये भाडे झाले आणि आपले 500 रुपये पूर्ण झाले. तुम्हाला ट्रिप दाखवतो. हे बघा, बघू शकता 253 रुपये. टॉवर बी, रुणवाल माय सिटी, बिर्ला गेट, शहाड, उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीच्या मध्ये होतं. आणि इथून आपल्याला एक कल्याणची ट्रिप पडली. म्हणजे बघू शकता कल्याण रेल्वे स्टेशन मी उचलली. तिकडून आपल्या कुठे ट्रिप होती. फोन पण आलाय पॅसेंजरचा जस्ट. मंडळी कल्याणमध्ये पोहोचलो. पॅसेंजरला ड्रॉप केल्यानंतर आपल्या एअरपोर्टची ट्रिप तर पडली होती, पण पॅसेंजर काही कॉलच उचलत नाही, त्यामुळे कॅन्सल करावी लागली ट्रिप. आणि कल्याण स्टेशनला पिकअप करायचं म्हणजे खूप खतरनाक काम आहे म्हणजे. पॅसेंजर तिला शोधायचं म्हणजे आधी एवढी गर्दी असते. आणि आता मी थांबलो कल्याण स्टेशनलाच आहे, थोडं पुढे येऊन थांबले, होऊ शकतात. आणि ट्रिप्स तर पडतात. बघूया आता कुठली ट्रिप पडते. एअरपोर्टची ट्रिप पडली तर म्हटलं जाऊया एअरपोर्टला. 1-1.5 तास लागला असता. 700 रुपयाची ट्रिप होती. 600 रुपये तर आपले झालेत, 580 रुपये. तर बघूया आता कुठली ट्रिप भेटते आपल्याला. थांबलोय 3 वाजले, तसे आपल्याला 5:30-6 पर्यंत जायचं ऑफिसला. लेट्स सी कसं काय. चला मंडळी फायनली आपण पोहोचलो दिघा स्टेशनच्या पार्किंगमध्ये. संध्याकाळचे 5:20 झालेत.
जायचं आपल्या ऑफिसला. आपल्याला कल्याणवरून ट्रिप नाही भेटली, मानकोलीला ट्रिप भेटली. कल्याणला येईपर्यंत आपले 60 रुपये शेअरिंग झाले आणि तिकडून आपल्याला ट्रिप पडली ठाण्याची. 180 रुपयाची ट्रिप होती, ती ड्रॉप केली. आणि येताना दिघा स्टेशनला येताना आपल्याला थोडेसे शेअरिंग भेटले, 30 किंवा 40 रुपये झाले. असे आपले 820 रुपये मंडळाची कमाई झाली आहे. आणि हा व्लॉग मी उद्या अपलोड करणार, त्यामुळे सकाळचं पण जर्नी मी दाखवणार तुम्हाला. लॉग आउट झाल्यावर किती खरा संघर्ष असतो ते. तर चला, मोबाईल चार्जिंग कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर निघतो ऑफिसला. सकाळी बोलतो डायरेक्ट तुमच्याशी. चला, 8.5 तासाचा हार्डवर्क आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा करायचं. नमस्कार मंडळी, फायनली रात्रीचे 3 वाजलेत. 8.5 तासाचा संघर्ष संपलेला आहे मंडळी आपला. 8.5 तासाचं कॉर्पोरेटचं काम करून आता जस्ट आपलं लॉगआउट झाले. मी आता पार्किंगमध्ये आहे. पाऊस सुद्धा पडतोय भरपूर सारा. आत्ता जस्ट सुरू झाला पाऊस. कारण मी चालत येतो ऑफिसमधून इथपर्यंत, चालत येतो कारण रात्री रिक्षा नाही भेटत, त्यामुळे चालत यायला लागतं मला. काय ना 10 मिनिटं लागतात ट्रेन, त्यामुळे काही टेन्शन नाही. थोडंसं डोळ्यावर पाणी सुद्धा मारून घेतलं, गाडी वगैरे पुसली. आणि ट्रिप तर काय भेटणार नाही आपल्याला, इथून आपल्याला एमटीच जायला लागणार. बघू शकताय मंडळी, पार्किंग मध्ये आहे मी. पाऊस सुद्धा पडतोय. तर चला जाऊया, बघूया कुठली ट्रिप पडते. डायरेक्ट कसं काय, वाजलेत 3:15 झालेत. 3 वाजता मोस्टली लॉग आउट होतं सर्वांचं कॉर्पोरेटमध्ये. 5:30 to 3 शिफ्ट असते, पण शक्यतो ट्रिप भेटण्याचे चान्सेस कमी असतात. पडतात ट्रिप, जवळच्या आसपासचे पडतात किंवा मुंब्राचे पडतात. मुंब्राला तर जात नाही मी, पण ट्रिप पडतात काय ना काय. तर बघूया, आता चालू केले. मोबाईल स्विच ऑफ होता, चार्जिंगला लावला लेट्स सी. चला बघूया कुठली ट्रिप भेटते किंवा कसं काय असतो प्रवास. तर मंडळी, मी आता जस्ट पोहोचलोय माइंड स्पेसला. ट्रिप वगैरे पडतात, बघू शकता तुम्ही. ही घनसोलीची ट्रिप पडली, कुठली पडली ती पण घनसोलीची आहे. ती ठाणे वेस्टची ट्रिप आहे. आणि आता जस्ट मी आहे नागोरीच्या इकडे आहे. वाजलेत सकाळची मंडळी, दाखवतो तुम्हाला. बघू शकता 3:25 झालेत. आणि 3:30 पर्यंत मोस्टली मी वाट बघणार आहे. ट्रिप तर नाही भेटणार एवढं मला माहिती आहे. चुकून कुठली भेटली तर 4 मिनिटं आहेत. चहा पिऊन आलो होतो ऑफिसमधूनच, त्यामुळे चहा वगैरे काही घेणार नाही. आणि खरं तर व्हिडिओ एडिटिंग पण नाही केली आज. सकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे टायमिंग, कारण भरपूर घाईघाईमध्ये व्हिडिओ होते. आजचा दिवस आहे 16वा. 800 रुपये आपण सकाळी कमाई केलीच आहे. म्हणजे माझा विचार आहे 807 रुपये कमाई झाली. विचार आहे की फक्त अजून 200 रुपये करून 1000 रुपये कव्हर करू. 4 वाजेपर्यंत आपण डोंबिवलीमध्ये एंट्री करू. अजून 2-3 मिनिटं वाट बघून निघेल डोंबिवलीच्या दिशेने. चला बघूया कसा असतो प्रवास. तर नमस्कार मंडळी, रात्रीचे सकाळचे 4 वाजलेत आणि आपण जस्ट आता पोहोचलो डोंबिवलीमध्ये. दुपारी 12:30 वाजता सुरू झालेला प्रवास म्हणजे आता एंड झालाय. आपली कमाई झाली. त्यांना आपली 80 रुपयाची शेअरिंग भेटली. सकाळी कधी भेटत नाही, पण आज भेटले. त्यांना जायचं होतं शिळपाड्याला महापेवरून, आणि 3:30 वाजता मंडळी 40 रुपये शीट असणार आहे. त्यामुळे त्यांना ड्रॉप केलं आणि आपला प्रवास मंडळी संपलेला आहे. 890 रुपये आपली आजची कमाई झाली. खरं तर 1000 रुपये कमाई करायची होती, पण मला थोडीशी झोप यायला लागली आता, त्यामुळे चाललोय घरी. तर संध्याकाळी सुद्धा आपल्याला जायचं आहे गाडीवरती दुपारी 12 वाजता. आणि त्यासोबत आपल्याला व्हिडिओ सुद्धा एडिटिंग करून 9 वाजता अपलोड करायचे. त्यामुळे बघूया कसा असणार आहे प्रवास. तर चला मंडळी, तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल, तुमच्या मराठी भावाला नक्की सपोर्ट करा. दिवस 16वा संपलाय. बघूया उद्याची कमाई किती होते. चला, जय शिवराय.